मी आता मटकीची भाजी बनवत आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। लसूण टाकून घेते। त्याच्यामध्ये एवढं साहित्य टाकणार आहे मी। कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो एवढंच टाकायचं आहे आपल्याला। तर बघा लसूण झालेला आहे। कांदा टाकून घेतला। कांदा आणि कढीपत्ता सोबत टाकून देते। कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची सोबतच टाकून देते। कांदा आपण छान होऊ देणार आहोत। तर बघा कांदा आपला झालेला आहे। टोमॅटो पण टाकून घेते। तो पण छान होऊ देणार आहोत। आणि हळद टाकून घेते। मीठ पण टाकून घेते आणि थोडा मसाला टाकून घेते। मसाला कुठलाही टाकू शकतात। थोडा गरम मसाला टाकला आहे। एवढेच गरम मसाला टाकलेला आहे। आपला मसाला छान झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये मटकी टाकते। तर बघू शकतात मी मटकी टाकून दिलेली आहे। ती मी छान मिक्स करते आणि झाकण टाकून ठेवते। ती काही नाही, अगदी वाफवर होणारी भाजी आहे। आणि मी तुम्हाला दाखवताना एकदम इझी सोप्या भाज्या दाखवते, म्हणजे टिफिनला आपल्याला पटकन करता येतात। तर बघू शकता छान अशी भाजी होणार आहे ही। आता मी हिला झाकण ठेवून होऊ देणार आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। घाईमध्ये केली पाहिजे ही भाजी सकाळी टिफिनला वगैरे। तर भाजी झाल्यानंतर दाखवते। तर बघू शकतात आपली मटकीची भाजी रेडी झालेली आहे।